कुठे चालला आहेस? एवढ्या गर्दीत स्वतःला हरून बसला आहेस का? तुला वाटते ना की तुझं नशीबच फुटलंय, की तुझ्याच वाट्याला दुःख का आलं आहे रे? वेड्या, तू आज ज्या संकटाने रडतोयस ना, ती संकटे तुला संपवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहेस. तू जगासमोर हात पसरतोयस. एकदा माझ्याकडे बघून तर बघ. आज तुला एक गोष्ट सांगतो, कान देऊन ऐका. एक वृद्ध भक्ताने मला विचारलं, नाथा, माझ्याच वाट्याला हे दुःख का? मी समोरून चाललेला एका मरणासन्न कुत्राकडे बोट दाखवले. तो कुत्रा भुकेने व्याकुळ होता. त्याचे पाय लंगडत होते. तो फक्त म्हणाला, नाथा, या मुक्या प्राण्याने काय पाप केले? मी म्हणालो, हा प्राणी मागच्या जन्मी श्रीमंत सावकार होता, ज्याने कधीच कुणाला मदत केली नाही. पण आज तो श्रद्धेने आलाय. तो माझ्या मठाच्या पायरीवर विश्वासाने बसला आहे. त्याला ठाऊक आहे, हा यतिराज त्याला उपाशी झोपू देणार नाही. त्या मुक्या प्राण्याला जो विश्वास आहे, तो विश्वास तुझ्याकडे का नाही आहे? मी एका मुक्या जीवाचा सांभाळ करतो, मग तू तर माझं लेकरू आहेस. तुझा हात मी कसा सोडेल? कधीच नाही. ज्या क्षणी तू माझे हे शब्द ऐकशील, तुझे भाग्य उजळायला सुरुवात होईल. लोक तुला नावं ठेवतील, तुझी टिंगल करतील, तुला एकटं पाडतील. पण लक्षात ठेव, जेव्हा जग हात सोडतं, तेव्हाच मी अधिक घट्ट धरतो. तुझ्या डोळ्यातली प्रत्येक थेंबाचा हिशोब माझ्याकडे आहे. तू रात्रभर ज्या काळजीत जागत असतोस, मी तुझ्या उशी असतो. आता घाबरू नकोस, कारण तू एकटा नाहीयेस. तुझा हा बडे बाबा तुझा प्रत्येक श्वास मोजत आहे. ज्या संकटाने तुला घेरलंय, ती उद्या तुझ्या पायाशी लोळण घेतील. हा माझा तुला शब्द आहे. तू फक्त श्रद्धेचा दिवा लाव. तुझ्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. विसावा घे माझ्या चरणाशी आणि निरस्त हो, कारण शब्द आहे आमचा. तू आता चिंतामुक्त होशील. जर तुला माझ्यावर आणि त्या मुक्या प्राण्यासारखा विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय लिहायला विसरू नकोस. तुझी हजेरी लाव. हे शब्द लिहिताच तुझी सर्व संकटे मी माझ्या अंगावर घेईल. बघ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त घाबरू नकोस, घेऊ नकोस. मी आहे ना, चिंता करू नकोस. तू अलख निरंजन. आदेश ओम चैतन्य बडे बाबाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कनिफनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.